जिओचा पूर्ण रेंजचा पत्ता झालेला आहे. जिओ फायबर पण पूर्ण चलत नाही, नेट कुठलंच नाहीये. बॅलन्स असून पण त्याला रेंज येत नाही. इकडून आपण हलो हलो म्हणलं तर पुढचा माणूस म्हणतोय आवाज येत नाही. तिकडून त्याला जिओच्या मध्ये हलो हलो म्हणलं तर आपल्याला आवाज येत नाही. म्हणजे बॅलन्स संपायच्या आधी 3 दिवसाला फोन येतात, मेसेज येतात. VI, वोडाफोन आयडिया, BSNL, जिओ. मी स्वतः प्रोप्रायटर आहे, माऊली मोबाईल शॉपी. रोजची जिओची मी 3 ते 4 सिम कार्ड येतो, पण परत कस्टमर आम्हाला त्रास देतात की जिओचं कार्ड काहीच चालत नाही. मग आम्हाला सुद्धा प्रॉब्लेम असा वाटतो की नेमकं आपण ग्राहकाला फसवत आहेत. पण आमचा सुद्धा नवीन झालाय, कारण आम्हाला दुकान असल्यामुळे कस्टमर करावंच लागतं. वापर नाही म्हटलं मेसेज येत आहे. आजच यायला फोन, अजून 3 दिवस बाकी आहे. व्यवसायामध्ये अशी गंभीर अवस्था झाली की जिओचं म्हणजे ते येती जाती कशी असते या मुलगी लग्नाला गेल्यानंतर ते माहेराला येती जाती जास्त लग्न झाल्यानंतर ती अवस्था त्याला शिवसायामध्ये जिओची झालेली आहे. कधी येते कधी जाती हेच कळणार झालं शिवसायामध्ये. आणि नेटवर्क तर कसलं चला झालंय, नेटवर्क नाही इथं काय काहीच चालत नाही. आपण आलेलो शेतसायामध्ये आज बातमीचा वेगळाच मुद्दा घेऊन आलेलो आहोत. सर्वांच्याच मोबाईलमध्ये बॅलन्स फुल आहे, मात्र नेटवर्क गुल आहे. या मुद्द्याकडे आपण या ठिकाणी बातमी करतोय. या ठिकाणी सर्वच कंपन्यांचं जे नेटवर्क आहे ते व्यवस्थितरित्या चालत नाही. सगळ्यांच्याच मोबाईलमध्ये बॅलन्स आहे, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला व्यवस्थितरित्या मिळत नाही. त्यामुळे आर्थिक गंडा ग्राहकांना घातला जातो या नेटवर्क कंपन्याकडून. त्याबाबत आपण जाणून घेणार. आपल्यासोबत अनेक ग्राहक आहेत. काय एकंदरीत परिस्थिती आहे, नेटवर्क बऱ्याच मोबाईलला येत नाही. आपण बॅलन्स महिन्याला मारतो, तारीख संपली की त्यांच्याकडून हजारो फोन येतात, परंतु ज्यावेळेस नेटवर्क चालत नाही त्यांच्याकडून कुठलीही दखल घेतली जात नाही. नाही, खरं जर सांगितलं तर असं झालंय की हे कंपनीवाले एवढं म्हणजे लूट करीत आहे, म्हणजे कस्टमर तर खूप लूट करीत आहे. एक तर किती बॅलन्स टाकायला म्हणजे 2 GB म्हणून ते 350 रुपये ते महिन्याचे 28 दिवसाचे. आणि त्याला बॅलन्स असून पण त्याला रेंज येत नाही. इकडून आपण हलो हलो म्हणलं तर पुढचा माणूस म्हणतोय आवाज येत नाही. तिकडून त्यानं जिओच्या मध्ये हलो हलो म्हणलं तर आपल्याला आवाज येत नाही. म्हणजे अशी परिस्थिती झाली. ते नसल्यालाच चांगलं होतं, पण असून ह्याचा काही उपयोग नाही. कधी बॅलन्स संपल्यावर कंपनीचे फोन येतात का? बॅलन्स संपायच्या आधी 3 दिवसाला फोन येतात, मेसेज येतात. ते म्हणतात असं करा तुमचं बॅलन्स. आपली काळजी एवढी घेते ते. बॅलन्स संपायच्या आधी बॅलन्स कधी मारते म्हणून काळजी घेतात, पण ते टावर नाही, त्याला रेंज नाही, पुन्हा नेट बी चलत नाही, काही चलत नाही. हे अशी परिस्थिती आहे या कंपनीवाल्या. मला तर असं वाटतं ह्या जिओ कंपनीवाल्याने एवढी फसवणूक केली लोकांची. एवढं आधी सांगितलं फुकट आहे म्हणून एवढं असं सवय लावली. आणि आता नेट चलत नाही, रेंज येत नाही. कुणाला फोन लावलं तर तिकडून ते हलो हलो करते, ते आपल्याला ऐकू येत नाही. आपण इकडून हलो हलो केलं तर त्याला ऐकू येत नाही. अशी परिस्थिती होऊन बसली बघा जिओची. काय तुमचं कुठलं कार्ड आहे? जिओचा पूर्ण रेंजचा पत्ता झालेला आहे. जिओ फायबर पण पूर्ण चलत नाही, नेट कुठलंच नाहीये. आणि आयडिया वोडाफोन पण सहज चालू आहे. पंचक्रोशी मध्ये हेच चालू आहे सगळं. रेंज कुठेच नाही. रिचार्ज मारतात महिन्याला? 350 रुपयाचं. माझ्याकडे 10 ते 15 कार्ड येतं, पण एकही कार्ड चलत नाही. 10 ते 15 कार्ड सगळ्या घरातले सगळ्या फॅमिली. तुम्हाला लय फोन येत असेल बॅलन्स संपल्यावर? बॅलन्स संपायच्या अगोदर 2 दिवसांना अगोदर मेसेज पडतात, तुमचं 3 दिवसांना अगोदर संपायला लागले, त्यावेळेस बॅलन्स टाकतो आपण. तर ते हे करत नाही. रेंज कुठलीच नाही. जिओ एअर फायबर पण वापरतात? जिओ एअर फायबरला कुठलीच रेंज नाहीये. संध्याकाळी ऑटोमॅटिक कट होऊन जाईल. दिवसात चालतंय, दिवस संध्याकाळी बंद पडते. किती रुपये आर्थिक भुर्दंड तुम्हाला महिन्याकाठी लागतो? महिन्याकाठी पण 350 रुपये बघा, 3-4 हजार रुपये महिन्याकाठी खर्च होते. 3-4 हजार रुपये महिन्याकाठी खर्च होते. ते सर्व काही कंपनीच्या खिशात जात आहे आणि त्याचा मोबदला काहीच काहीच नाही. कुठलीच रेंज नाही, कुठलंच काही हे नाहीये. आपल्यासोबत मोबाईल विक्रीचे व्यावसायिक आहेत. काय एकंदरीत परिस्थिती आहे? सर्वच नेटवर्क गुल होत आहे. सगळ्याच कंपनीचं नेटवर्क बरोबर चालत नाही. VI, वोडाफोन आयडिया, BSNL, जिओ. मी स्वतः प्रोप्रायटर आहे, माऊली मोबाईल शॉपी. रोजची जिओची मी 3 ते 4 सिम कार्ड येतो, पण परत कस्टमर आम्हाला त्रास देतात की जिओचं कार्ड काहीच चालत नाही. मग आम्हाला सुद्धा प्रॉब्लेम असा वाटतं की नेमकं आपण ग्राहकाला फसवत आहेत. पण आमचा सुद्धा न इलाज झालाय, कारण आम्हाला दुकान असल्यामुळे कस्टमर करावंच लागते. आणि तेच कस्टमर परत रिटर्न येतात की नेटवर्क चालत नाही, कॉल होत नाही, आवाज कट होतोय. आणि एक कस्टमर 899 तर 3 महिन्याचा रिचार्ज टाकतात आणि नेटवर्क काहीच चालत नाही, काहीच पर्याय. कुठल्या कंपनीचं चालत? सगळ्यात जिओ, एअरटेल, BSNL, VI,
आयडिया, वोडाफोन सगळ्या कंपनीचा कोणतं देऊ कस्टमर केअरशी तुम्ही संपर्क साधल्यावर त्यांच्याकडून काय उत्तर येतं? काय नाही, चालू होईल म्हणते, 4 दिवसात होईल, 8 दिवसात होईल. मी वारंवार कंपनीकडे तक्रार करत आहे. काय ठराविक परिसरामध्ये कुठल्या कुठल्या असं गावाचं नाव सांगता येतील का? कुठल्या कुठल्या गावामध्ये ते नेटवर्क जात आहे? शिरसाळा, जिरगाव, वांगी, रेवली, गोवर्धन, पौळ पिंपरी, कास्तरवाडी, जळगव्हाण, पवनेर, डिग्रस ह्या टोटल सर्कल मध्ये कोणत्याच गावात नेटवर्क कोणत्याच कंपनी व्यवस्थित चालत नाही. काय अपेक्षा काय कंपनीकडून? कंपनीकडून अपेक्षा एकच आहे की कस्टमरला म्हणताना तेवढे कस्टमर पैसे द्यायला तयार आहेत, फक्त नेटवर्क व्यवस्थित चालायला पाहिजे. सुरुवातीला जिओ कंपनीनं अतिशय सुंदर अशी सवय लावली फ्रीची. हो. आणि आता लोकांना तिची सवय लागली आणि नेटवर्कच डाऊन आहे. हो, सुरुवातीला फुकट दिले कंपनीनं, पण आता 349 धनका चालू आहे. त्यांना नवीनच स्कीम आणली, जिओ एअर फायबर अजून काहीतरी. हो, जिओ एअर फायबरची स्कीम आणली, पण चालत नाही ती, पण चालत नाही चालत. त्याच्यामुळे आर्थिक दंड बसतोय. हो. काय दादा एकंदरीत काय परिस्थिती आहे? तुझ्याकडे कुठलं कार्ड आहे? जिओ रेंज चालते का? नाही नेट चालते का? नाही. कॉलिंगला आवाज कवा चालतंय कवा नाही. कंपनी काय बोलला का? फोन बिन कस्टमर केअरला काही? रिचार्जला फोन येतोय करा मग. रिचार्जला येत आहे? किती वेळा फोन येते रिचार्ज संपल्यावर? 3 दिवसांना आधीच येते. 3 दिवसात आधी केलंय. त्यांचे लय हाव भाव असतात, बॅलन्स टाका, हो. काय काय बोलतेस ते फोनवर? बॅलन्स टाका की वापरलंय म्हटलं येत ना मेसेज. हे काय आजच यायलाय फोन, अजून 3 दिवस बाकी आहे. चालू झालाय सुरू सकाळ झालाय. सुरू झालं. आपल्यासोबत सोन्याचे व्यापारी सुद्धा. काय परिस्थिती आहे? तुम्हाला नेटची आवश्यकता असते, सीसीटीव्ही साठी असेल, कॉलिंग साठी असेल, किंवा सोन्याच्या चढ उताराच्या भावासाठी. मग त्यावेळेस नेटवर्क गुल झाल्यावर मनस्ताप खूप होत असेल. शिरसाळ्यामध्ये अशी गंभीर अवस्था झाली की जिओचं म्हणजे ते येती जाती कशी असते या मुलगी लग्नाला गेल्यानंतर माहेराला गेल्या येती जाती जास्त लग्न झाल्यानंतर ती अवस्था सध्याला शिरसाळ्यामध्ये जिओची झालेली आहे. कधी येते कधी जाती हेच कळणार झालंय रेंज शिरसाळ्यामध्ये. आणि नेटवर्क तर कसलं चलावं झालंय, नेटवर्क नाही इथं, काय काही चलत नाही. कॉलिंगला तर 1-1 घंटा आवाज येत नाही. असं वाटतंय की सगळं शिरसाळ्यात एक दिवशी बैठक घेऊन सगळ्याचे कार्ड जिओतून दुसऱ्या कंपनीकडे ट्रान्सफर करायला पाहिजे. पण ह्यांना बॅलन्स 1-1 वर्षाचा मारतो आम्ही. 1-1 वर्षाचा बॅलन्स मारून सांगितलं काहीच नेटवर्क चालत नाही कसलंच. आणि बॅलन्सला तर काय बघायचं काम नाही. 200चं रिचार्ज 400 नेऊन घातलंय, तरी बी त्याला सर्वसामान्य लोक आता नाविलाज झालाय. पहिल्यांदा फुकट दिलाय, आता पैसे गेले, तर पैसे घेऊन पण थोडं चालायला पाहिजे. इथं कसलंही चलत नाही. याच्यामुळे एवढं इथं नेटचं अवस्था. इथल्या सर्व्हिसिंग सेंटर मध्ये सुद्धा माणसं नसतात असंच देखील समजतंय. कुणी तक्रार केली तर कंप्लीट होत नाही. एअर फायबरचा आहे तो बट्ट्या बोलच आहे. इथं कुणी त्याची दखल घ्यायला तयार नाही. इथं एक तर ते त्यांचं जे कंपनीचं जे हे असतं ऑफिस असतंय, हे ऑफिस कधी चालू असतंय कधी नसतंय. आणि तिथं काय माणसं कधी ऑफिसलाच नसते. त्याच्यामुळे तक्रार करायची कुणाकडे हेच समजा झालंय. कंपनीला फुकट पैसे चाललेत आणि कंपनी फुकट पैसे लोकांचे वापरायला लागली, नेट न देता, कॉलिंग पण न देता. एक वेळेस आम्हाला तर एवढी परेशानी होती, कसलंही नेट चलत नाही. बाहेर गावाला आमचा माणूस गेलेला असतो आणि तिथून ते आम्हाला कॉल करतो, त्याचं 1-1 घंटा काम होत नाही. आमच्यासोबत बोलणंच होत नाही, त्यामुळे काम होत नाही. त्यामुळे 1-1 घंटा त्याला वेटिंग करावं लागते नुसतं आमच्या फोनसाठी आणि नेटवर्कसाठी. काय मागणी असणार तुमच्या? ह्या कंपनीनं नेटवर्क इथं व्यवस्थित चालू करावं आणि व्यवस्थित आम्हाला सुविधा द्याव्यात. जशा पैसे घेते तशी सुविधा द्यावी, एवढीच आमची मागणी कंपनीकडे. अन्यथा तुम्ही त्यांना काय इशारा द्या? तुम्ही आता सांगितलं की आम्ही सर्वच शिरसाळ्यातील व्यापारी वर्ग दुसऱ्या कंपनीमध्ये पोर्ट करू. नाही, काहीतरी ह्याला आम्हाला विलाज करावं लागेल ना, कारण असं जे कंपनी देतच नसेल नेटवर्क तर मग काहीतरी पर्याय काढावं लागेल आम्हाला ह्या गोष्टीतून. आणि यांचं कधीच नेटवर्क चला झालंय. आम्ही तर म्हणलं ना, बाहेरगावी आमचा माणूस गेला तर 1-1 घंटा कॉलिंग साठी त्याला थांबावं लागतंय. म्हणजे वेळ आमचा किती व्हायला चला, पैसे भरून ते पण. व्हाईट कॉलर दरोडेखोर म्हणता येईल का? हो, 100%. ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचा चोरी करतायत, हे दिवसांदिवस नेट बंद करतायत, 4-4 दिवस नेट बंद असतं. ह्याचा कुठला तर ह्याच्यावर कुणाचंही लक्ष नाही. 2 घंट्याचं नेट बंद राहिलं तर कंपनीला फायदा किती होतो हे कुणीही बघत नाही. फक्त शासनाच्या दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष आहे, त्या गोष्टीकडे पण थोडं लक्ष घातलं पाहिजे. तिथं नेट चालू नाही, तिथे बॅलन्सची आवश्यकता नाही पडली पाहिजे. नक्कीच तुम्ही पाहू शकता. एकंदरीत पाहायला गेलं तर जिओचं नेटवर्क त्यासहित इतर कंपनीचं नेटवर्क सुद्धा गुल झालेलं आहे आणि नागरिकांना याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर ती व्हाईट कॉलर दरोडेखोर म्हणता येईल असं देखील प्रतिक्रिया समोर आल्या. एकंदरीत पाहायला गेलं तर 1 तास 2 तास जर नेट बंद राहिलं किंवा कॉलिंग बंद राहिलं तर त्याचा कंपनीला लाखो करोड रुपयाचा फायदा होतो. परंतु इथं नागरिकांना, छोट्या छोट्या नागरिकांना त्याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कंपनी ताळ्यावर येणार का, नेटवर्क व्यवस्थित करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळा, बीड.